सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. येत्या 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये गुरुचैत्र पारायण आहे. तर अवश्य सगळ्यांनी या सप्ताहामध्ये गुरुचैत्र पारायणाला बसावं. ज्यांना अनेक संकट आहेत, पैशाचे असतील, कुठलेही असो, लग्नाचे असतील, सगळे. कोणाला जास्त वाटत असेल, कोणाला जीवन संपवावं वाटत असेल, नकोसं वाटत असेल, तर अवश्य गुरुचैत्र पारायण तुम्ही करा. तुम्हाला फरक पडेल. संकल्प करून करा. ज्यांना गुरुचैत्र या 7 दिवसात जमत नाही आहे, खूपच आता मला करायची इच्छा आहे, मनातनं खूपच इच्छा आहे, पण मला जमत नाही आहे काही कारणास्तव, मला आता बसणं जमत नाही आहे किंवा कुठल्याही कारणास्तव मला होत नाही आता, तर मी कुठली सेवा करावी? संक्षिप्त गुरुचैत्र आपल्याकडे आहे. जे गुरुचैत्र आहे मोठं, त्याचं संक्षिप्त जे सार आहे ते गुरुचैत्र सार आहे. संक्षिप्त गुरुचैत्र हे 7 दिवसामध्ये तुम्ही रोज सकाळी उठल्यावर करू शकता. त्याला काय बंधन आहेत, त्याला खायचे प्यायचे काही बंधन नाही. फक्त सोहळ्यामध्ये बसायचं, गोमूत्र जास्त शिंपडायचं, 7 दिवसामध्ये संकल्प करायचा 7 दिवसाचा, आणि संकल्प करून त्या पारायणाला तुम्ही सुरुवात करू शकता. संक्षिप्त गुरुचैत्र पारायणाला किमान तुम्हाला त्या संक्षिप्त गुरुचैत्राला 1 ते 1.5 तास लागतो. किमान 1 ते 1.5 तास लागतो. जास्तीत जास्त तुमची जशी वाचण्याची सवय असेल तर जास्तीत जास्त 2 तास लागतील. त्याच्यावरती लागत नाहीत, त्याच्या उपर लागत नाहीत. तर तुम्ही ती सेवा महाराजांपुढे रुजू करू शकता. जर तुम्हाला अगदीच जर इच्छा आहे की मला गुरुचैत्र पारायण करायचं आहे पण मला काही कारणास्तव या सप्ताहामध्ये जमत नाही आहे, तर तुम्ही संक्षिप्त गुरुचैत्राची पोथी आणा, त्याचं पारायण करा. ती कधीही तुम्हाला अवेलेबल असेल. आता गुरुचैत्र अवेलेबल होत नाही कारण सप्ताह आता थोड्याच दिवसावर 2-4 दिवसावर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे त्या पोथ्यांचं शॉर्टेज असतं, ते मिळत नाहीत. तर तुम्ही संक्षिप्त गुरुचैत्र पोथी घ्या, ती वाचू शकता. ती कधी वाचायची? सकाळी वाचायची, संध्याकाळी वाचायची? तर फक्त सकाळीच वाचायची. संकल्प करा आणि 7 दिवसामध्ये ते पारायण तुम्ही पूर्ण करू शकता आणि संकल्प उद्यापन करू शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.